नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घर आजचा एपिसोडच्या सुरुवातीलाच इथे प्रकरण चालू आहे, त्याच्यावरूनच सुरुवात होते. अवंतिकाला ढकलून दिल्यानंतर दूध तिच्या चेहऱ्यावर सांडतं. मग सौमित्र सांगतो इथे की मला ऐश्वर्याने सांगितलं होतं की फ्रीजला करंट आहे म्हणून. मग लगेच ऐश्वर्या इथे साळसूतपणाचा आव आणते आणि मी नाही सांगितलं इथे, मीच तर तिला दूध काढून द्यायला गेले होते. तर लगेच इथे अवंतिका पण म्हणते हो, तीच मला दूध काढून द्यायला गेली होती आणि आता पण मला करंट नाही लागला. तर जानकी पण म्हणते थांबा, मी हात लावून बघते. मग जानकीसुद्धा फ्रीजला हात लावून बघते, तर तिलासुद्धा करंट नाही लागला. आणि हा सगळ्या प्रकारात चालू आहे. ऐश्वर्यावर आळ घेतला आहे आणि नंतर सौमित्र अवंतिकाला इकडे घेऊन जातोय. जानकी इथे ऐश्वर्याला विचारते की ऐश्वर्या, तू का सांगितलंस असं सौमित्र भाऊजींना की फ्रीजला करंट आहे म्हणून. तर लगेच इकडे ऐश्वर्याने परत आपले रंग बदललेत. अहो मी नाही सांगितलं, मी कशाला असं सांगू, मीच नाही का दूध काढून द्यायला गेले होते आणि असं मी कशाला सांगू असं म्हणून ती इथे विचारते. लगेच सुमित्राई पण लगेच ऐश्वर्याची बाजू घेतात. अगं सौमित्रला काहीतरी गैरसमज झाला असेल असं म्हणून इथे म्हणतात. तर आजी म्हणते बाई चहा कर आणि डोकं बनबणत आहे आणि ऐश्वर्या सारंगला औषध द्यायचे म्हणून इकडे निघून जाते. आणि इकडे रूममध्ये आल्यानंतर सौमित्र लगेच अवंतिकाची बॅग काढतो आणि म्हणतो तुला बाबांचा फोन आला होता, म्हणजे डॅडचा फोन आला होता, त्यांनी तुला इकडे अर्जंट घरी तिकडे बोलवलं आहे आणि तू जा. मग लगेच अवंतिका म्हणते तू जा म्हणजे तू कधी येणार आहेस. तर तो म्हणतो की तू आज जा, मी 2 दिवसांनी येतो. मी जर आज निघालो तर आई नानांना वाईट वाटेल म्हणून मी इथे थांबतोय आणि मी लगेच येईन, तू जा. मग लगेच अवंतिका पण इथे म्हणते की मला माहिती आहे काहीतरी नक्कीच झालं असेल म्हणून तू असं सांगतोयस, माझा विश्वास आहे तुझ्यावर आणि मी जाईन, ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी जाईन. आणि इथे राहिलं तर काय होईल, म्हणजे तुला असं नेमकं काय म्हणायचं असं ती विचारत असते. पण सौमित्र तिथे काही बोलत नाही आणि तो तिला इकडे बॅग धरून इकडे पाठवून देतो आणि तू जा, मी येतो 2 दिवसांनी असं सांगतो तो तिला. तर इकडे बघा ऐश्वर्याचं नवीनच नाटक चालू आहे. ऐश्वर्या इकडे उभी आहे अशी आणि नंतर जानकी इथे आणि विचारते तू काय करतेस, तू असं का वागतेस. तर मी काय केलं असं म्हणून विचारतेस, तू काय वागतेस ते सगळं लक्षात आलंय माझ्या. मग लगेच इथे ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला मी सारंग भाऊ सौमित्रला भेटायला वरती बोलवलं, त्याचा राग आलाय का वगैरे. तर ते गोष्ट नाही आहे, मग तुम्ही तेव्हा का नाही बोललात. तर जानकी इथे म्हणते मी तेव्हा का नाही बोलले हे तुला चांगलंच माहिती आहे, तू सगळं स्मार्टली हँडल करतेस, पण याचा अर्थ असा समजू नको की आम्ही गप्प बसलोय म्हणून. आणि मग लगेच इकडे ऐश्वर्या सांगते की ह्या घरात सगळ्यांना नियम कसे सारखे आहेत, मग तुम्ही का आता मला हा पसारा आवरायला सांगणार आहे का. तर मी का आवरायचा, तर दूधबीत सांडलेलं ते अवंतिकाला उचलायला सांगा. या घरात नियम सगळ्यांना सारखे आहेत ना, आठवतंय ना तुम्हाला, तुम्ही कसा कॉफीचा मग मला उचलायला लावला होता, कॉफी पुसायला लावली होती ते. आणि हे सगळं असं ती इकडे बोलते, सगळं इथे तुमचंच राज्य चालतं वगैरे वगैरे. इथं ती बरंच काही बोलून जाते इकडे जानकीला. आणि जानकी मात्र ऐकत राहते की नेमकं आता हिला कसं समजवायचं किंवा कसं बोलायचं असं तिच्या डोक्यात आहे. जानकीला कळलेलं आहे तिनं काय केलंय ते, पण इकडे ऐश्वर्या आपण सासूतपणाचा आव आणते आणि ती आठवण करून देते की तुम्ही कसं मला कप वगैरे इथं उचलायला लावला होता, पुसायला लावला होतं, कॉफी सांडलेली ते. मग आता त्या अवंतिकाला तसंच सांगा, कारण घरात सगळ्यांना नियम सारखे आहेत ना असं म्हणून तिकडे ती वेगळाच इथं विषय देते तिच्या ह्याच्यात की डोक्यामध्ये की ही का वागले ते. आणि त्याच्यानंतर ती निघून पण जाते. इकडे आता जानकीला समजत नाही आहे नेमकं काय करायचं आणि कसं हे करायचं. ऐश्वर्या तर तिच्याशी ताडताड बोलून इकडे निघून गेले आणि जानकी इथे विचारात पडले. तर इकडे बघा हिचं नवीनच नाटक चालू आहे आणि तेही रडत रडत येते सुमित्राईंकडे आणि म्हणते की मी असं कशाला सांगू सौमित्र भाऊजींना, मी असं खरंच नाही सांगितलं, मी कशाला बोलू हे असं म्हणून ती माझ्या मंगळसूत्राची शपथ वगैरे असं म्हणते. खूप रडल्याचं नाटक करते, तिला खूप दुःख झालं आहे, गैरसमज झाला आहे. आणि तेवढ्यात आजी पण इथे आली आहे बरं का. आणि आजीचं चालू झालं इथे आता हे सगळं ना जानकीनं केलं आहे असं म्हणून सांगते. जानकीच या पाठीमागे आहे. तर सुमित्राई म्हणतात अगं आई जानकी कशी असेल, सौमित्र स्वतः म्हणाला ना की हे सगळं ऐश्वर्याने केलं, म्हणजे ऐश्वर्याने सांगितलंय म्हणून की फ्रीजला करंट आहे म्हणून. तर इथे पण मी खरंच काही केलेलं नाही असं ऐश्वर्या पुन्हा पुन्हा सांगते, रडल्यासारखं नाटक करते. तुम्ही आता बघताय ना मी किती बदलली आहे, मी तुमच्याबरोबर कशी राहते ते. तुम्हीच म्हणता ना मी इथे साखरेसारखी विरघळले वगैरे, आणि मग मी असं कशाला करू, मला नाही करायचं असं. आणि माझ्या मंगळसूत्राची शपथ घेते, त्यांना असं वाईट वाटलं असेल तर ठीक आहे म्हणून की इथं रडत रडत इथे ती निघून जाते. आणि ती निघून गेल्यानंतर आजीचं काम चालू झालंय. आजी आपल्या सुमित्राईंचे कान भरते आणि सांगते हे बघ ह्या सगळ्यामध्ये ना
जानकी आहे. अगं आई म्हणते, अगं जानकी कशी असेल, कारण 11 वर्ष झाली, 10 वर्ष झाली तिनं हे घर नीट बांधून ठेवलं आहे. तर लगेच आजी म्हणते, तेव्हा तिला माहिती नव्हतं ना की सख्खं सावत्राचं काय आहे ते, किंवा ती सावत्र आहे ते. आणि आता ते कळल्यानंतर बघच ती खुर्चीचा प्रसंग, मग त्याच्यानंतरचं रक्षाबंधन, आणि मग ती सारंगचा अपघात, अशा सगळ्या घटना आजी आठवण करून देते सुमित्राईंना. आणि हे सगळं ना ती मुद्दामून करते बघ, असं म्हणून ती तिच्या मनात भरवायचा प्रयत्न करते. सुरुवातीला इथे आई ऐकत नाही, पण नंतर मात्र तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला लागतात. बघ, मी तुला आपलं सांगायचं काम केलं, तुझ्या डोळ्यासमोर सगळ्या घटना घडतात, आता त्या तू बघ, असं म्हणून इथे सांगतात. सुमित्राई बहुतेक खरंच खूप हलक्या कानांच्या आहेत. म्हणजे आजी जे सांगेल, ऐश्वर्या जसं वागेल, तर लगेच विश्वास ठेवून रिकामे होतात. आईचा प्रभाव असतो आपल्यावर, पण आई जर चुकीचं सांगत असेल तर आपण त्याच्यावर म्हणजे काय ॲक्शन काहीतरी घेतली पाहिजे ना. तर इकडे ही सगळं असं सांगते आजी की बघ, ऐश्वर्याच तुझ्या जवळ राहणार आहे वगैरे, इथं सगळं सांगते असं. आणि त्याच्यानंतर आजीनं आपलं काम केलं, सख्ख सावत्राची ठिणगी परत डोक्यामध्ये आईच्या घालून दिलेली आहे. आणि इकडे सुमित्रा इथे विचार करतायत. आणि त्याच्यानंतर इकडे अवंतिका आणि सौमित्र दोघंजणं बाहेर आलेत बॅग घेऊन. तर जानकी विचारते की तुम्ही दोघं असं कुठे निघालात. तर सौमित्र सांगतोय की हो, असं केसचं काम आलं आहे आणि त्याच्यासाठी तिला जावं लागणार आहे, आणि तू आई आली की तिला अडवू नकोस, असं तो आधीच सांगून ठेवतो जानकीला. आणि ह्यांचं बोलणं होतंय ना होतंय तोपर्यंत इकडे आई आणि आजी दोघीजणी बाहेर येतात रूममधनं. आणि त्या विचारतात की तू जे काही झालंय त्याच्यामुळे इथनं निघून चालली आहेस का, म्हणजे तू आल्यानंतर तो खासकुजलीचा प्रकार आणि आता हे असं. तर अगं घर म्हटलं की भांडायला भांडं लागतंच, आणि आम्हाला तुझे लाड करायचे आहेत गं, तू थांब, असं म्हणून ती सुमित्राई सांगत असतात अवंतिकाला. अवंतिका म्हणते, नाही तसं काही नाही, मला काही वाईट वगैरे वाटलेलं नाही. अगं दिसते ना ते तुझ्या चेहऱ्यावरून. पण लगेच ती म्हणते की माझ्या बाबाने मला बोलवलं काम आहे म्हणून. आणि सुमित्राई म्हणतात, जानकी अगं तू तरी समजाव ना यांना. तर जानकी म्हणते, अवंतिका आणि सौमित्र भाऊजींनी म्हणजेच अवंतिकाने इथनं जाऊ नये असं मलासुद्धा वाटतंय, पण त्यांना खरंच काहीतरी अर्जंट काम असेल ना म्हणून तिला बोलवलं आहे, तर तिला जावं लागेल असं सांगते इथे. आणि हा सगळा प्रकार ना ऐश्वर्या इकडनं बाहेरनं खिडकीतून बघतीये. आणि इकडे सुमित्राई पण सांगतायत की तू नवीन नवरी आहेस, तुझे कौतुक करायचे आहेत, तू थांब ग. तर त्या म्हणजे अवंतिका ऐकत नाही, आणि जानकीसुद्धा आता इथे काय बोलू असा विचार करते. जेव्हा ती सांगते की अवंतिका जाऊ देत, तर आजीकडे लगेच खुनशी नजरेनं बघते, म्हणजे बघ मी तुला सांगितलं होतं ना, असं तिला इथे सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर इकडे सौमित्र पण म्हणतो का आई ती परत येईल, खरंच खूप अर्जंट काम आहे म्हणून तिला इथनं जावं लागतंय, तिच्या बाबांनी बोलवलंय. तर आई इथे म्हणते, अगं घरातनं पण काम होऊ शकतं ना, तू थांब. म्हणजे आई म्हणजे हळवी झाले की आत्ताच तरी आली होती आणि हे सगळा प्रकार झाला आणि परत चालली आहे, तू अशी नाराज मनानं जाऊ नकोस असं त्या म्हणतात. पण ते ऐकत नाही, आणि अवंतिकाला सौमित्र सोडायला जातो. आणि तो गेल्यानंतर सुमित्राई लगेच जानकीला म्हणतात की अगं तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती, तू का नाही थांबवलंस त्यांना. तर जानकी म्हणते, मी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला होता, मी म्हटलं होतं, पण शेवटी नवरा बायकोच्या निर्णयामध्ये आपण किती बोलणार ना, असं तिथे विचारते तिला. त्यामुळं त्या पण गप्पा बसतात, कारण खरंच काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून त्या गेल्या असतील ना, असं वगैरे इथं जानकी समजावण्याचा प्रयत्न करते सुमित्राईंना. आणि इकडे ऐश्वर्याला आनंद होतोय, कारण तिचा प्लॅन सक्सेसफुल झालाय. इकडे हिनं नुसतं असं फट्ट केलं, म्हणजे मांजराला कसं आपण हाकलं होतं तसं केल्यासारखं केलं, आणि मांजर लगेच पळून गेलं आवाज केल्यानंतर. तशा प्रकारे ही इथे म्हणते की आता ही दोघं तरी गेलेली आहेत, आणि आता खरा प्रकार कुठला आहे तो जानकीकडे बघायचं. तर इथे सौमित्राने जानकीला इथे टेरेसवर बोलवून घेतले, आणि ती विचारते जानकी सौमित्राला की तुम्ही असं अचानक का पाठवून दिलं, मला हे आवडलेलं नाही आहे, मला आधी सांगायचं ना तुम्ही नेमकं काय झालंय ते. तर लगेच सौमित्र म्हणतो की वहिनी थांब, मी तुला सगळं सांगतो काय झालंय ते. तर तो जे काही सगळे प्रकार आहे त्या ऐश्वर्याने हे सगळं मुद्दामून कसं केलं ते सांगतो. म्हणजे ऐश्वर्याने सारंगच्या फोनवरून मला मेसेज केला होता, टेरेसवरतीनं बोलवलं होतं, आणि तेव्हा ती जे काही बोलते म्हणजे त्याचा हात धरते, अजून तू माझाच आहेस आणि असं वगैरे ती बोलते. आणि तू इथे राहायला आलायस, रणदेवींची सून म्हणून अवंतिकाला माझ्यासमोरच तू इथे मिरवायला आलायस, मी कसं सहन करू, हात वगैरे धरते. आणि ती जे काही बोलते की ते तिच्या जीवाला धक्का पोचेल असं जे काही ती इमॅजिन करते. आणि सौमित्राला माहिती आहे की ऐश्वर्या जे बोलते ते ती करून दाखवते, किंवा तिच्यात तेवढी धमक आहे, आणि ती नक्कीच इकडे अवंतिकाला काहीतरी हार्म करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि नंतर ती रूममध्ये येऊन जे काही सांगते की फ्रीजला करंट वगैरे आहे आणि हे सगळं. तर जानकी ते म्हणते की मला आलेली कल्पना की तिनं हे असं केलं, मी तिच्याशी बोलायला गेले होते पण तिनं काही हे नाही केलं. तर सौमित्र म्हणतो तिच्याशी बोलून काहीही फायदा नाही आहे, कारण ती खूप
पुढे पोचलेली आहे. आणि या सगळ्यामध्ये आज फ्रीजला करंट नव्हता, पण उद्या तो फ्रीजला करंट येऊ शकतो ना. आणि हे जर आपण घरात सगळ्यांच्या समोर बोललो तर संसार म्हणजे एकतर माझा आणि अवंतिकाचा संसार मोडेल, नाहीतर सारंगचा आणि ऐश्वर्याचा संसार मोडेल, आणि आई नानांना त्रास होईल तो वेगळाच. तर मी बघते काय करायचं आहे ते असं म्हणून इकडे जानकी निघून जाते. ऐश्वर्या इकडे डान्स करते की आता अवंतिका निघून गेले, आणि तेवढ्यात डान्स करता करता जानकी येते आणि तिचा हात धरते. आणि तू हे सगळं काय चालू केलंयस, का अशी वागतेस असं विचारते. जानकी विचारल्यानंतर ऐश्वर्या म्हणते मी काही नाही केलं, मी कुठे काय केलं. तर तू काय केलंयस ते काय नाहीस ते मला चांगलंच माहिती आहे. तू अशी का वागतेस, का मुद्दामून अवंतिकाच्या आणि सौमित्र भाऊजींच्या मागे लागली आहेस. आणि लगेच इकडे ऐश्वर्या शाऊट होते, एकदम जोरात ओरडते मी करणार, कारण मी लागणार. म्हणजे ती सांगते सौमित्र जो काही माझ्याशी वागलाय, लग्नामध्ये मला तो सोडून गेलाय, आणि हे सगळे प्रकार चालू असताना तुम्ही जर त्याला मुद्दामून माझ्यासमोर आणलं तर मी कसं सहन करू, मी कसं तिला मान देऊ रणदिव्यांची सून म्हणून. आणि सौमित्र भाऊजी अजूनही माझे असं म्हटल्यानंतर जानकी एक थाडकन लावून देते तिच्या आणि म्हणते तू जे आत्ता बोलतेस ना ते चुकीचं आहे, मर्यादा ओलांडू नकोस. रणदिव्यांची सून आहेस म्हणून, नाही तर दुसरासुद्धा तुझा गाल रंगवला असता. आणि तू जे काही नाटक करतेस, तू बदलली असते, तू तशी अजिबात बदललेली वगैरे नाही आहेस, तू आहेस तशीच आहेस मुळात, असं ती खूप काही बोलते तिला. आणि इकडे ऐश्वर्यासुद्धा तावातावाने भांडते तिच्याशी की सगळं तुमच्या मनाप्रमाणे होतं वगैरे सगळं. आणि थोबाडीत मारल्यानंतर इथे ती अशी खुनशी नजरेनं बघते. तर इकडे ऋषिकेश आला ऑफिसमधून आणि तो जानकीला हाका मारतोय, जानकी कुठे आहेस तू. आणि मी आणि सारंग आज दोघं घरात लवकर जेवायला आलोय, कारण अवंतिका आणि सौमित्र पण आहेत ना, तर एकत्र मिळून जेवता येईल म्हणून. तर लगेच इथे जानकी म्हणते की ते काही आता शक्य नाही आहे, कारण अवंतिका तिच्या माहेरी गेली, तिच्या बाबांनी तिला बोलवलं. आणि नेमका जो काही सगळा प्रकार झालेला असतो, तो ऐश्वर्याने जे काही केलेलं असतं ते सगळं अवंतिकाला कसं पाठवलं किंवा काय काय घडलं हे सगळं जानकी ऋषिकेशला सांगते. आणि म्हणते की आपण त्यांना इथे आणून चूक तर केली नाही ना, असं तिला इथे जे काही वाटतंय ते परत ती इथे बोलते. आणि त्याच्यानंतर हे सगळं एवढं सगळं घडलं, मी ऐश्वर्याला आता मारून आली एक लगावून, आणि त्यामुळे आता आपण धड काही बोलू पण शकत नाही, कारण सारंग भाऊजीसुद्धा दुखावले जातील, आईंनासुद्धा त्रास होईल, कारण आईंना आता वाटतंय की आपण म्हणजे ऐश्वर्या बदलली आहे, ऐश्वर्या चांगली झाली असं त्यांना वाटतंय. आणि तर इकडे सुमित्राही विचार करत बसली आहेत की अवंतिका अशी नाराज होऊन निघून गेली म्हणून त्यांना वाईट वाटतंय. नानासाहेब आलेत, नानासाहेबसुद्धा त्यांना समजावत आहेत की अगं का खरंच काहीतरी अर्जंट काम असेल, काहीतरी कॉन्फिडेन्शियल काम असेल म्हणून ती निघून गेली असेल. आणि इकडे सुमित्राई पण म्हणतात की जानकीनं थांबवायचा प्रयत्न केला नाही. तर नानासाहेब तर तिला पण समजवतात, अगं तिनं म्हणजे सांगितलं ना काहीतरी काम आहे म्हणून ती निघून गेली, आणि असेल परत येईल ती आपल्या घरी असं वगैरे. इथं नानासाहेब इथं सुमित्राईंना समजावत आहेत, पण सुमित्राईंचं मन काय शांत होत नाही आहे. आणि इकडे बघा त्यांच्या मनात खूपच वाईट वाटतंय त्यांना की अवंतिका निघून गेली. आणि इकडे ऐश्वर्या आता चिडीला पेटले, कारण तिनं परत एकदा थोबाडीत खाल्लेली आहे जानकीची. आणि ती रागा तिथे व्हाईट बोर्ड घेते आणि त्याच्यावर इथे नानासाहेब, पार्वती, सुमित्रा, पार्वती, ऋषिकेश, जानकी, आणि इकडे सुमित्रा आईंच्या खाली सारंग, सौमित्र आणि शर्वरी असे लिहिते. आणि नंतर त्या ऋषिकेश आणि जानकीच्या नावाभोवती लाल पेनानं गोल करते आणि म्हणते 30 दिवस, फक्त 30 दिवसात मी तुम्हाला दोघांना या घरातून बाहेर काढीन असं इथे तिनं ठरवलं. आता बघूया या 30 दिवसात नेमकं आपल्याला काय काय बघायला मिळतंय. ऐश्वर्या जानकीला घराबाहेर काढू शकेल का, आणि जी काही फूट पाडते ती फूट पाडू शकेल का, ह्याच्यासाठी तुम्हाला चॅनल नक्की सबस्क्राईब करावं लागेल. आणि उद्याच्या भागात तिने इथं पहिलं पाऊल जानकी, ऋषिकेश आणि नानासाहेब जे काही बोलत असतात त्यातलं अर्धवट शूट करून घेतलं आणि ते सुमित्राईंना पाठवलं. आणि सुमित्राईंना दाखवल्यानंतर त्या जानकीला म्हणतायत तुझ्या हेतूसाठी तू त्यांना घराबाहेर काढलेस का असं काहीतरी त्या विचारतायत. आणि नेमकं कसला गैरसमज करून घेतलाय तो बघण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि बघावी लागेल सिरियल घरोघरी मातीच्या चुली.